हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 23 बघितलेला। आज आपण भाग 24 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की स्नेहल रूम मध्ये येते तर प्रकाश अस्वस्थपणे या कुशीवरून त्या कुशीवर आणि त्या कुशीवरून या कुशीवर वळत असतो, पण झोप काही त्याला येत नाही। स्नेहल गॅलरीचा दरवाजा लावता लावता, आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट श्रीमंत असणाऱ्या बाई आपल्या घरात घरकाम करतात, सगळ्यांची काळजी घेतात आणि तुम्ही एका मोबाईलवरून मागचा पुढचा काहीही विचार न करता तोंडाला येईल ते बोलत सुटले। नाही ते आरोप केले आणि सत्य कळल्यावर तुम्हाला एकदाही त्यांची मागावी वाटली नाही। जोपर्यंत तुम्ही त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत ही अस्वस्थता अशीच राहील। त्यावर प्रकाश बेडवरून उठून बसत, कळलं तुझा टोमणा कळला, बोलतो उद्या त्यांना सॉरी। त्यावर स्नेहल गालातल्या गालात हसत निमूट बेडवर जाऊन झोपते। दुसऱ्या दिवशी काकू नित्याप्रमाणे त्यांचे काम करीत असतात, तेही प्रसन्नपणे, कारण आता डोक्यावर कसलं ओझं नव्हतं, त्यामुळे हलकं हलकं वाटत होतं। प्रकाश नाश्त्याच्या टेबलवर येऊन बसतो, सगळे बसलेले असतात आणि काकू सगळ्यांना एक एक करीत नाश्ता देत असते। आज त्यांनी मेथीचे पराठे आणि दही असा नाश्ता बनवला होता। प्रकाश उभा होत, काकू नाश्ता सगळा टेबलवर आणून ठेवा, ज्यांना जेवढा लागेल ते घेतील, तुम्ही बसा नाश्त्याला। त्यावर काकू, अरे मी घेईन, तुमचं होऊ द्या, तुला ऑफिसला उशीर होईल ना। त्यावर प्रकाश, काकू आजपासून तुम्ही या घरातल्या नोकर नाही, तुम्ही एक सदस्य आहात, तुम्ही पण आमच्या सोबतच नाश्ता आणि जेवण करणार, यानंतर मी तुम्हाला पगार पण देणार नाही। हा, पण जशी माझी आई माझी जबाबदारी आहे तशी तुम्ही पण आजपासून माझी जबाबदारी आहात। तुम्हाला काही हवं नको सगळं मला सांगायचं आणि तुम्ही तुमच्या मर्जीने काम करायचं। ज्या दिवशी तुम्हाला थकल्यासारखं वाटेल किंवा काम करायची इच्छा नसेल त्या दिवशी काम करण्याची गरज नाही। आजपासून तुम्ही पण घरच्या मेंबर आहात हे लक्षात ठेवा। काकू चुकलो, खूप चुकलो, एका मोबाईलवरून तुम्हाला काय काय नाही बोललो। त्यावर काकूंचे डोळे भरून येतात आणि त्या प्रकाश जवळ येत मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात, तसा प्रकाश गहीवरून जातो आणि काकूंच्या पाया पडत। त्यावर काकू समजावत, एवढं मनाला लावून नको घेऊ, होतं असं कधी कधी, मी पण माझ्या गोष्टी लपवून ठेवल्या होत्या। त्यावर प्रकाश डोळे पुसत, काकू तुम्ही पण नाश्त्याला बसा। त्यावर स्नेहल आपल्या बाजूची चेअर सरकवत या काकू बसा इथे आणि सगळे मिळून नाश्ता करतात। इकडे प्राजक्ताताई काकू आसपास नाही बघून स्नेहल जवळ जात तोंड फुगून, काय गरज होती पक्याला त्या बाईची जबाबदारी घ्यायची, करोडपती आहे ती, तिचे मुलं विदेशात राहतात, मुलांजवळ राहायला काय जातं तिला, मुले त्यांचा संसार तिकडे आहे, तर मग हिने एकटीने इकडे कशाला राहावं, मुलगा बोलवतो तर जावं ना तिकडे। बरं तिचं सोड, पण ह्या पक्याला सुद्धा कळत नाही, कुणीही आलं की त्याला घरात ठेवून घेणार का, असे कितीतरी लोक आहे ज्यांचे कुणी नाही, मग का त्या सगळ्यांना घरात घेऊन येणार, तू तरी त्याला समजावायचं सोडून त्याच्या होला हो मिळवते। त्यावर स्नेहल त्यांना समजावत, आई काय झालं, कशाला एवढा त्रागा करताय, एका व्यक्तीने काय फरक पडणार आहे। त्यावर प्राजक्ताताई चिडून, एक व्यक्ती, अगं आज तुम्हाला काही वाटत नाही जबाबदारी घ्यायला, म्हातारं माणूस म्हटलं की दुखणं खूप न लागलं, वरच्यावर दवाखाने लागले, या वयात माणसाला खायला जेवण कमी औषधच जास्त लागतात, त्यावरच माणूस जिवंत असतो, जेव्हा वरच्यावर असा खर्च करावा लागेल तेव्हा कळेल तुम्हाला। त्यावर स्नेहल, आई तुम्ही किती पुढचा विचार करीत आहात, आताचं बघा उद्याचं उद्या बघू। त्यावर प्राजक्ताताई रागाने, दोघेही नवरा बायको सारखेच, तुम्हाला समजवण्यात काही अर्थ नाही, असे म्हणत त्या रागाने रूम मध्ये निघून जातात। दिवसेंदिवस काकू आता घरातल्याच एक झाल्या होत्या। प्राजक्ताताईंना जरी त्यांचं घरातील व्यक्ती बनणं पटलं नसलं तरी बोलायला आता त्यांना कायम एक सोबत मिळाली होती। स्नेहलला औषधामुळे उलट्यांचा त्रास थोडा कमी झाला असला तरी खाण्यात मात्र थोडी चुजी झाली होती, त्यामुळे बरेचदा काकूंना तिच्या आवडीच्या डिश वेगवेगळ्या बनवाव्या लागत होत्या। एक दिवस रात्री बराच वेळ प्रकाश ऑफिसचं काम घेऊन बसला होता, स्नेहल आणि पिऊ झोपल्या होत्या। रात्रीचे 12:30 वाजले असतील आणि घामाने ओली चिंब झालेली स्नेहल घाबरून पिऊ अशी ओरडत उठते
आणि बाजूला झोपलेल्या पिऊला बघून तसंच तिला उचलून आपल्या छातीशी कवटाळते. प्रकाश तिला असं बघून धावत तिच्याजवळ जात, स्नेहल स्नेहल काय झालं? अगं किती ओली झाली तू. वाईट स्वप्न बघितलं का? स्नेहलचा श्वास वर चढला होता. ती धापा टाकीत हो हो स्वप्न होतं. माझी पिऊ सोबतच आहे. तर वाईट स्वप्नच होतं ते. प्रकाश तिचे दोन्ही खांदे पकडून हलवत तिला तिच्या धुंदीतून जागं करीत, स्नेहल स्नेहल शुद्धीवर ये. तशी स्नेहल प्रकाशकडे बघून त्याला बिलगत रडायला लागते. त्यावर प्रकाश काळजीने, स्नेहल काय झालं? तू शांत हो आधी आणि मला सांग काय झालं ते. प्रकाश तिच्या जवळून पिऊला घेत तिला बेडवर टाकतो आणि स्नेहलला पाणी देतो. पाणी पिऊन तिला थोडी हुशारी वाटते. स्नेहल नॉर्मल होत, मला ना भयानक स्वप्न पडलं. जसं कोणीतरी पिऊला किडनॅप केलं आहे आणि काही केल्या पिऊ मिळत नाही आहे. त्यावर प्रकाश स्नेहलला समजावत, स्नेहल अगं ते निव्वळ एक स्वप्न होतं. पडतात कधी कधी असे ही स्वप्न, म्हणून एवढं पॅनिक व्हायचं का? विसरू नको तू पण एक आई होत आहे. तुझ्या पोटात पण एक बाळ आहे. या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. डॉक्टर काय म्हणाले? स्ट्रेस घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, नेहमी आनंदी आणि खुश राहायचं. स्नेहलला आपली चूक कळते. ती दोन्ही कान पकडून, सॉरी प्रकाशजी, झोपेत मला कळलंच नाही. मी अशी कशी एवढी घाबरले आणि पॅनिक झाले ते. पण यानंतर लक्षात ठेवेन. तिचा निरागसपणा बघून स्नेहल तिला मिठीत घेतो, पण मनात विचार सुरू असतात. सगळं ठीक असलं तरी छोट्या छोट्या गोष्टीने स्नेहल पॅनिक होते. तिची ही भीती मनातून कधी जाईल? अजून काय करू मी? काही दिवसांनी स्नेहल ते स्वप्न विसरूनही जाते. स्नेहलला 4था महिना सुरू होतो. तिचा अभ्यास आणि क्लासेस रेग्युलर सुरू असते. आता तर आणखी स्टुडंट वाढले होते, पण फक्त 9वी आणि 10वीचे क्लास घेत असल्यामुळे सगळ्यांचे सोबत क्लास व्हायचे. 2 बॅचेसमध्ये ती क्लास संपवायची. प्रकाशने सगळ्या स्टुडंट्ससाठी टेबल आणि चेअर अरेंज केल्यामुळे स्नेहलला सगळं सोपं जातं. 9वीच्या क्लासमध्ये 10 स्टुडंट असतात आणि 10वीच्या क्लासमध्ये 18. एक दिवस प्रीती ऑफिसमध्ये काम करीत असलेल्या प्रकाशला कॉल करीत, हॅलो दादा. त्यावर प्रकाश त्रासिकपणे, हा बोल ग, कशी काय आठवण केली? त्यावर प्रीती, तुला तर आठवणच येत नाही म्हणून म्हटलं आपणच करावं. त्यावर प्रकाश, तसं नाही ग, काम इतकं वाढलंय की काय सांगू. त्यावर प्रीती लटक्या रागाने, कामाचं तू मला सांगू नको. काम तर आधीही होते, तरी सुद्धा दर 2 दिवसाआड गणेशला तरी कॉल करायचा. आता तर तू त्यालाही विसरला. त्यावर प्रकाश समजावत, तसं नाही आहे ग. त्यावर प्रीती, राहू दे, सगळं कळतं मला. आधी बायको नव्हती, आता बायको आली तर कसा वेळ मिळेल? आणि आता तर तू बाप होणार आहे, मग आता सगळा वेळ तुझ्या बाळासाठी असेल हो ना? बहिणीला कोण विचारतं? बहीण गेली खड्ड्यात. त्यावर प्रकाशला हसायला येतं, पण तसं न दाखवता, अगं ए बाय, माझ्या बहिणीला खड्ड्यात नको टाकू, एकुलती एक आहे. ती खड्ड्यात गेली तर मला राखी कोण बांधेल? भाऊबीजेला ओवाळेल कोण? त्यावर प्रीती हसू दाबीत, राहू दे तुझी नौटंकी, मी संडेला घरी येत आहे. बाप होत आहेस तर एक पार्टी सुद्धा नाही दिली, आता डबल पार्टी घेणार. त्यावर प्रकाश न समजून, डबल? त्यावर प्रीती, हो, तुझी एक बाप होण्याची आणि दुसरी वहिनीच्या बड्डेची. त्यावर प्रकाश कपडावर हात मारीत, स्नेहलचा बड्डे. त्यावर प्रीती आश्चर्याने, दादा आता असं नको म्हणून, तुझ्या लक्षात नव्हतं म्हणून. त्यावर प्रकाश तोंडातल्या तोंडात पुटपुटत, खरंच लक्षात नव्हतं, बरं झालं हिने कॉल केला, नाहीतर काही खरं नव्हतं. तोंडातल्या तोंडात जरी पुटपुटला असला तरी प्रीतीने ऐकते. दादा तू खरंच वहिनीचा बड्डे विसरला होता. त्यावर प्रकाश विनवणी करीत, ए माझी आई, आता गप्प बस ना. मोठमोठ्या महान लोकांच्या हाताने सुद्धा अशा चुका होतात. त्यावर प्रीती, ते काही नाही, आता मला ही गिफ्ट पाहिजे, तुला बड्डे आठवून करून दिला म्हणून. नाहीतर विचार कर, बड्डेच्या दिवशी अख्खा दिवसभर तू वहिनीला विश नसतं केलं तर काय वादळ आलं असतं. त्यावर प्रकाश, विसरते आता, पुन्हा पुन्हा तेच तेच नको घोटू की माझ्या लक्षात नव्हतं, तुला जे पाहिजे ते मिळून जाईल. त्यावर प्रीती एक्साइट होत, मला कांचीपुरम सिल्क साडी पाहिजे. त्यावर प्रकाश, भेटेल पण एका अटीवर. त्यावर प्रीती, कोणती अट? त्यावर प्रकाश, पहिले मान्य आहे बोल. त्यावर प्रीती, अरे असं कसं बोलू, आधी सांग तर. त्यावर प्रकाश, नाही, साडी पाहिजे असेल तर मान्य आहे बोल. त्यावर प्रीती विचार करेल, बरं ठीक आहे, तुझी जी पण अट असेल ती मान्य आहे.
त्यावर प्रकाश खुश होत वाव ठीक आहे, मग तुला जी साडी पाहिजे ती तुला मिळालीच समज. त्यावर प्रीती खुश होत पण तुझी अट काय आहे. त्यावर प्रकाश फार मोठी नाही, बस येणाऱ्या भाऊबीजेला मी तुला 10 रुपये टाकेन आणि ते तुला मान्य आहे. त्यावर प्रीती चिडून काय फक्त 10 रुपये? दादा तू असं कसं करू शकतो. त्यावर प्रकाश चिडवत कारण मी दादा आहे, मी काहीही करू शकतो. बरं ते सोड, तू खरंच संडेला येत आहे का घरी. त्यावर प्रीती हो मग काय, तुला काय वाटलं मी गंमत करतेय. त्यावर प्रकाश नाही ग, मी म्हणत होतो तू आली तर आपण छान डेकोरेशन करू. मला तर काही सुचतच नाही. तू आणि गणेश असला की बरं पडतं, तुम्हाला छान डेकोरेशन करता येतं. त्यावर प्रीती उत्साहात हो मी करेन ना, पण स्नेहल असेल तिच्या समोरच करावं लागेल डेकोरेशन. त्यावर प्रकाश तू टेन्शन नको घेऊ, मी करतो काहीतरी प्लॅन त्याचाही. त्यावर प्रीती ओके डन मग. प्रकाश पण तेवढ्यात उत्साहात डन डनाडन. संडेला प्रीती श्रियांना घेऊन घरी येते. तिला बघताच प्राजक्ताताई आणि स्नेहल पण खूप खुश होते. प्रीती काकूंना बघून नमस्ते काकू, माझ्या अशा अचानक येण्याने तुमचे काम वाढले. त्यावर काकू स्माईल करीत कामाचं मला टेन्शन नाही ग, पण तुमच्या येण्याने घरात जो उत्साह आला तो जास्त महत्त्वाचा आहे. सगळ्यांना किती आनंद झाला तुमच्या येण्याने. त्यावर स्नेहल अगदी बरोबर बोलल्या काकू, आणि कामाचं काही नाही, मी मदत करेन तुम्हाला. त्यावर प्रीती त्याची काही आवश्यकता नाही, मी करेन त्यांना मदत. तुम्ही सध्या आराम करा. आमचा भाचा छान गुटगुटीत झाला पाहिजे, तेव्हा तुम्ही खा प्या आणि आराम एवढंच करा. त्यावर सगळे हसू लागतात. दुसऱ्या दिवशी स्नेहलचा बर्थडे असल्याने रात्री प्रीती आणि प्रकाश अंगणात फिरता फिरता विचार करतात की स्नेहलला उद्या कुठे पाठवायचं, आरामात डेकोरेशन करता येईल. दोघेही खूप विचार करतात, पण प्रकाशच्या एकदम लक्षात येते अगं तुला साडी पाहिजे होती ना, मग स्नेहलला सांगू आणायला. त्यावर प्रीती अरे हो ही आयडिया छान आहे, पण वहिनी माझ्यासाठी साडी घ्यायची म्हटल्यावर मला चल म्हणेल तर. त्यावर प्रकाश विचार करीत तू त्याचं टेन्शन नको घेऊ, ती तुला चल म्हणणारच नाही. त्यावर प्रीती पुन्हा चिंतेत दादा पण वहिनीला अशा अवस्थेत एकटं पाठवणं ठीक नाही ना. त्यावर प्रकाश मी करतो मॅनेज, तू फक्त डेकोरेशनचं बघ. त्यावर प्रीती ठीक आहे. दुसऱ्या दिवशी प्रकाश स्नेहलला सांगतो की प्रीतीला साडी घ्यायची आहे, पण ते सरप्राईज आहे, तेव्हा तू आईसोबत जाऊन घेऊन ये. स्नेहलही तयार होते. तिचे क्लास झाल्यावर ती आईसोबत मार्केटमध्ये जाते. तसा प्रकाश दोघांसाठी येण्या जाण्यासाठी कॅब बुक करून देतो आणि घरी प्रीती आणि काकू मिळून बर्थडेसाठी छान डेकोरेशन करतात. आई आणि स्नेहल जेव्हा घरी येते ऑलमोस्ट सायंकाळचे 7:30 वाजले होते. घरी येताच बघते तर घरात सगळीकडे अंधार. स्नेहल थोडी आश्चर्याने आत येत सगळे गेले कुठे. त्यावर प्राजक्ताताई तिच्या मागे मागे येत तोंडात पुटपुटत सांजेच्या वेळी असा घरात अंधार करून बसतं का कुणी, या प्रीतीलाही कळत नाही का. स्नेहल हॉलच्या मधोमध येते तसे लाईट्स ऑन होतात आणि सगळे मधोमध येत एक सुरात हॅपी बर्थडे स्नेहल म्हणतात आणि त्याच वेळी वर बांधलेला मोठा बलून फुटतो आणि त्यातून असंख्य हार्ट शेपचे पिंक बलून तिच्या अंगावर पडतात. स्नेहल ते बघून एकदम हरखून जाते. टाळी वाजवत ती एक गोल गिरकी घेते. वर बघून ते सगळे फुगे ती हातात पसरून पकडायचा प्रयत्न करते. प्रकाश तिचे एक एक एक्सप्रेशन मोबाईल कॅमेऱ्यातून टिपतो. काकू स्नेहलच्या हातातील बॅग घेऊन आत नेऊन ठेवतात. प्रीती लगेच एक केक घेऊन येत समोर टेबलवर ठेवते. एक खड्यांचा चमचमता क्राऊन तिच्या कपडावर केसात खोवते. वहिनी चल आता केक कट कर. तशी पिऊ स्नेहलच्या बाजूला येत मम्मा मी पण केक कट करेल आणि हे केकवरचं बटरफ्लाय आहे ते मला पाहिजे. लगेच श्रियान दावत येत जिद्द करीत नाही मामी ते मला पाहिजे. त्यावर पिऊ चिडून त्याच्याशी भांडू लागते आणि सगळे कपडावर हात ठेवून त्यांचं भांडण बघत बसतात. स्नेहल त्याच्यावर थोडी रागवत हे बघा तुम्ही असंच भांडत बसाल तर मी हा केक कटच करणार नाही. त्यावर पिऊ आणि श्रियान शांत होत एकमेकांकडे बघू लागतात की आता काय करायचं आणि बाकी सगळे त्या दोघांकडे बघत असतात की आता हे काय निर्णय घेतील. सगळीकडे पिन ड्रॉप सायलेंट असतो आणि तेवढ्यात गणेश आत येत सगळ्यांना बघून खुश होत अरे वा मी एकदम राईट टाईमवर आलो, केक कट होतच आहे. गणेश स्नेहल जवळ येत हात मिळवत हॅपी बर्थडे स्नेहल.
त्यावर स्नेहल स्माईल करीत थँक्यू. त्यावर गणेश, अरे आता वाट कुणाची बघत आहात, केक कट करा ना. त्यावर प्रकाश, अरे हे दोन माकड त्या केकवरच्या बटरफ्लायसाठी भांडत आहे म्हणून केक कट करायचे थांबलंय. त्यावर गणेश, अरे एवढंच ना, एक काम कर स्नेहल, या बटरफ्लायचा एक पंख पिऊला दे आणि एक श्रियांना. तसं दोघेही खुश होतात. स्नेहल केक कट करते आणि आधी पिऊ आणि श्रियांना भरवते. त्यानंतर तिला केक प्रकाशला भरवायचा होता, पण सगळे असल्यामुळे थोडी लाजत होती. प्रकाश सुद्धा ती जवळ येण्याची वाट बघत होता, पण लज्जेने स्नेहल प्राजक्ताताईकडे वळून त्यांना केक चारते. हे बघून प्रकाश हिरमुसला जातो. त्याचे एक्सप्रेशन गणेश बरोबर हेरत होता. तो प्रीतीला डोळ्यांनी इशारा करून सांगतो. प्रीती लगेच एक केकचा पीस कापून स्नेहलच्या हातात देत, वहिनी आता दादाला भरव. त्यावर स्नेहल मनातून खुश होत प्रकाश जवळ जाते. तसा प्रकाश सुद्धा तिच्या हातातील केकचा अर्धा तुकडा घेऊन तिला भरवतो आणि स्नेहल प्रकाशला भरवते. गणेश त्यांना त्या पोझिशनमध्ये थांबवत एक फोटो घेतो. स्नेहल काम करीत असलेल्या काकूकडे बघते. तिच्या मनातील भावना कळून प्रकाश काकूला बाहेर घेऊन येतो आणि स्नेहलला केक त्यांना भरवायला लावतो. गणेश त्या दोघींचा पण एकत्र फोटो घेतो. पुन्हा सगळे एकत्र येऊन सेल्फी घेतात. केक भरवून झाल्यानंतर प्रीती काकूच्या मागे किचनमध्ये जाते. प्राजक्ताताई आपला टीव्ही सिरियल लावून बसतात. गणेश आणि प्रकाश दोघेही गप्पा मारण्यात बिझी होऊन जातात. तिकडे पिऊ आणि श्रियान खेळणे काढून बसतात. स्नेहलला कळत नाही काय करावं. ती सुद्धा किचनमध्ये जाते. साडीचा पदर कमरेला खेचत, मला सांगा काय मदत करू मी. त्यावर प्रीती लगेच तिच्या जवळ येत, नको नको, फक्त श्रीखंड, चपात्या आणि कोशिंबीर राहिली, आम्ही दोघी लगेच करतो, तुम्ही तोपर्यंत तुमच्या आईला फोन करा, बर्थडेचा फोटो पाठवा त्यांना. प्रीती स्नेहलला जवळजवळ किचन बाहेर काढीत, जा आराम करा, बसा तिकडे, आज सगळं आम्ही करू, तुम्हाला फक्त टेस्ट करून सांगायचं आहे काय काय आवडलं ते. स्नेहल हसतच बाहेर येते. आई टीव्हीत आणि प्रकाश आणि गणेश बोलण्यात गुंग असल्यामुळे बाहेर अंगणात येते. श्रियन आणि पिऊ तिथे बॉल खेळत असतात आणि स्नेहल त्यांच्या थोडी दूर उभी राहून त्यांना बघत असते. तेवढ्यात गेट उघडून कुणीतरी आत येतं. स्नेहल थोडे जवळ जाऊन बघते तर एक डार्क लिपस्टिक लावलेली, रोल केलेले केस खुले सोडलेली, चेहऱ्यावर जरा जास्तच मेकअप केलेली, जीन्स आणि टॉप मधील एक स्त्री गेट उघडून आत येताना दिसते. ती ओळखीची न वाटल्याने स्नेहल गेट जवळ जात त्यांना मोठ्या आवाजाने, कोण आहात आपण, कुणाला भेटायला आल्या. ती स्त्री स्नेहलला खालून वर बघत एक गर्विष्ठ लुक देत उद्धटपणे, तू कोण आहे. स्नेहलला जरा विचित्रच वाटतं. आपल्याच घरात येऊन आपल्यालाच कोण विचारते. तरीही जास्त विचार न करता ती, मी मिसेस स्नेहल प्रकाश धुरी. ती बाई पुन्हा तुच्छतेने स्नेहलला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत, ओ, तर तू मिसेस प्रकाश धुरी आहे. या घराला तुझ्यासारखीच बाई शोभते. त्यावर स्नेहलला जरा जास्तच राग येतो, पण तसं न दाखवता, पण तुम्ही कोण आहात ते नाही सांगितलं. ती स्त्री स्नेहलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत खेळणाऱ्या पिऊ आणि श्रियांना बघत त्यांना आवाज देत, हे किड्स कम हिअर. तसे दोघेही धावत येतात. ती स्त्री आपल्या बॅगमधून एक भला मोठा कॅडबेरीचा पॅकेट काढते. तसा तो घ्यायला श्रियान लगेच पुढे होऊन हात पुढे करतो, पण ती स्त्री त्यालाही दुर्लक्ष करीत पिऊला ते कॅडबेरी घे म्हणते. तशी पिऊ लगेच स्नेहलच्या मागे जाऊन लपत त्या स्त्रीला बघते. ती स्त्री, घे बाळा, कॅडबेरी आहे, तुझ्यासाठीच आहे, हा पूर्ण, ये लवकर घे हा. तिचं असं म्हणताच श्रियांचा चेहरा उतरतो. तो लहानसं तोंड करून त्या कॅडबरीला बघत असतो आणि पिऊ स्नेहलकडे बघते की तो चॉकलेट घेऊ की नको म्हणून. स्नेहललाही क्षणभर कळत नाही की ही बाई कोण आहे आणि पिऊला एवढं मोठं चॉकलेट का देत आहे. पिऊला घेऊ देऊ की नाही, सायंकाळी आलेली ही बाई कोण, मी तर कधी बघितली नाही आणि ही स्वतःची ओळख सांगतही नाही आहे. ती स्त्री हातात चॉकलेट पकडून उभी असते, पण पिऊ ते चॉकलेट बघूनही तिच्या जवळ न जाता स्नेहल मागे दडून तिला इशाऱ्याने विचारत असते की चॉकलेट घेऊ की नको. तिचे इशारे मात्र त्या स्त्रीला कळतात आणि तसा तिचा राग मस्तकात जातो, पण चेहऱ्यावर तसं काहीही न दाखवता स्माईल करीत कुत्सितपणे, खूपच धाकात ठेवलंय दिसतंय मुलीला.
चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.